मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक नवीन ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आज आपण आलो आहे अंडर वॉटर फिश टनलमध्ये, जे पुण्यात पहिल्यांदाच लागलेलं आहे। वर आता हे सध्या आपण आहे गोळीबार मैदान, पुण्यातलं कॅम्प येथे असलेलं गोळीबार मैदान इथे आपल्याला हे फिश टनल पाहायला मिळेल। आणि व दुसरं एक आहे ते पिंपरीमध्ये आहे। तर हे आपल्याला काहीतरी 10 फेब्रुवारीपर्यंत लास्ट आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही व्हिजिट करा। म्हणजे पुण्यात पहिल्यांदाच या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा। तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चला आता फिश टनल पाहूया। तर मित्रांनो, माझ्यासोबत आज आहे विशाल माझा मित्र, त्यासोबत आहे रोहित व महेश। तर आम्ही 4 जण सोबत आलेलो आहे। तर हा सुद्धा याचं सुद्धा YouTube चॅनल आहे, याचं सुद्धा आहे। तर यांची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तर त्यांचे चॅनल सुद्धा व्हिजिट करा। तर चला पाहूया। मित्रांनो, आम्ही आता तिकीट काढायला आलतो, पण इथं खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे, तर आम्हाला वेट करावं लागलं की तिकीट काउंटर बंद केलेले आहे 15-20 मिनिटं, त्यानंतर परत चालू करणार आहे। तर आम्ही परत आता वेट करतो, तिकीट काढल्यानंतर आतमध्ये जाणार। तर पाठीमागे तुम्ही पाहू शकता इकडे जायचं खूप सारी गर्दी, कारण की मे बी 1 तास लागेल आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी। चला पाहूया काय होतं। A few moments later. मित्रांनो, तिकीट भेटलेलं आहे। कमी कमी आम्ही 1 ते 1.5 तास वेट केलाय तिकिटासाठी। खूप गर्दी होती, सध्या गर्दी झाली कमी। चला आता आतमध्ये जाऊया, तो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। चला, जेव्हा अशा पद्धतीने आपल्याला तिकीटचा पास भेटतोय, चला पास घेऊन जाऊया गर्दीकडे। हे समोर गर्दी पाहू शकता किती। मित्रांनो, इथे पर पर्सन 100 रुपये तिकीट प्राइस आहे व हे ॲक्वा टनल आपल्याला दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ओपन मिळते। याच दरम्यान आपल्याला फिश टनल पाहायला मिळतो। आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला छोट्या छोट्या बॉक्स मध्ये फिश पाहायला मिळते। यानंतर आपल्याला पुढे टनल पाहायला मिळेल। We've got
पुढे आल्यानंतर आपल्याला इथे मोठ्या साईजचे फिश पाहायला मिळतात. मोठ्या साईजचे फिश पाहिल्यानंतर आपल्याला समोर फिश टनल पाहायला मिळतो. तर चला पाहूया.
अशा पद्धतीने आपल्याला फिश टँक वगैरे सगळं पाहून झालंय. तर माझ्यासोबत आहे विशाल तुला कसं वाटलं फिश वगैरे पाहून? छान होतं, मस्त मजा आली. आणि फिश टनल कसं वाटलं तुला? खूप अट्रॅक्टिव्ह असं काही काही फिशेस होते तिथं. नवीन फिश तुला काही पाहायला भेटलं? हां, भरपूर सारे नवीन फिश बघायला भेटले. जसं शार्क कधी बघायला भेटली नाही, तिथं बघायला भेटली. तर मित्रांनो, विशालला तर खूप भारी वाटले. तुम्ही पण एकदा या, व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा भारी वाटेल. तर आता पुढे आपल्याला शॉप वगैरे पाहायला भेटतात पाठीमागं खरेदीसाठी, तर हे पण तुम्हाला दाखवणार आहे. चला ते पाहूया. फिश टनलच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला खूप सारे स्टॉल पाहायला मिळतात. इथं आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम पाहायला मिळतात. व इथे खाण्याचे सुद्धा खूप सारे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं अंडर वॉटर फिश टनल व बाकीच्या ॲक्टिव्हिटीज सगळे आपण पाहिलेल्या आहेत. तर मी सकाळी दुपारी आलो 5 वाजता, आता संध्याकाळचे वाजले 8. माझा पूर्ण वेळ सगळ्या पाण्यातच गेला. मला तर खूप भारी वाटले. फिश टनल पाहून झाल्यानंतर बाहेरच्या साईडला खूप साऱ्या नवीन नवीन गेम आहे, फूड स्टॉल आहे व मोठ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे. तर तुम्ही पण एकदा या, व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा भारी वाटेल. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ इथंच एंड करतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये.